Next, we are going to learn about uses of concave mirrors and convex mirrors. Yesterday, we have seen what are the concave mirrors, convex mirrors, plane mirrors, right? Now, the first one, concave. Barber shop, dental hospital, if the object is placed between the pole and the focus of the mirror and erect, virtual and magnified images formed, right? आपण कधी गेलो तुम्ही गेला असेल डॉक्टरकडे तर तुम्हाला कळेल की ते जे मिरर वापरतात जे काय असं वापरतात ते आर ती कोणत्या असतात ते दे आर दी कॉन्केव्ह मिरर्स अंतर्गोल असेल बघा केश करताना दातांचा दवाखाना आरशांच्या ध्रुव आणि नाभी या दरम्यान वस्तू असल्यास त्या वस्तूची सुलट आभासी अधिक मोठी प्रतिमा तुम्हाला मिळते समजलं केश करताना जसे केस वगैरे कापतात त्या ठिकाणी तुम्ही गेलं तुम्हाला असं पाहिजे सेकंड एक्झाम्पल आहे तुम्हाला वेअर इट इज यूज कुठे कुठे यूज होतो बघा इथे टॉर्च अँड हेडलॅम्प्स ऑफ व्हेकल्स the source of light is kept at the focus of the mirror thus a parallel beam of light is obtained आपल्याला जो प्रकाश मिळतो टॉर्च मधून किंवा हेडलाइटचा जो प्रकाश हेडलाइट्सचा लांब पर्यंत जातो बघितलं कधी पॅरल असतो बिकॉज ऑफ दिस बॅटरी आणि वाहनांचे हेडलाइट्स असतात प्रकाशाचा स्रोत नाभिपाशी ठेवल्यास प्रकाशाचा समांतर असा झोक मिळतो लांब पर्यंत प्रकाश तुम्हाला पाहायला मिळतो बॅटरी किंवा टॉर्चचा राईट किंवा हेडलाइट्सचा नेक्स्ट काय next floodlights. The source of light is placed a little beyond the center of curvature of the mirror. This gives a bright beam of light. And various equipments using solar energy, sun rays are reflected by concave mirror, come together in a focal plane, and they are used. Okay, now फ्लड लाईट्स मध्ये काय होतं बघा तर प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रतामध्ये थोडासा पलीकडे ठेवला जातो त्यामुळे तीव्र प्रकाश स्रोत मिळतो विविध सौर उपकरणे अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभी प्रतलामध्ये एकत्र येतात नेक्स्ट पाहू आपण नेक्स्ट विल लर्न अबाउट कॉन्व्हेक्स मिरर्स उपयोग कुठे होतो बघा कॉन्व्हेक्स मिरर्स ऑन दिस साइड ऑफ कार्स आर कॉन्व्हेक्स मिरर्स Big convex mirrors are fitted at the gate in a square and in square. Getting चौका चौकामध्ये तुम्हाला मिरर्स लावलेले असतात. Why to avoid the accident? ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून तर गाड्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असणारे आरसे बहिर्मुख असतात मोठे बहिर्मुख आरसे गेटवर चौकामध्ये बसवलेले असतात म्हणजे समोरची गाडी पटकन दिसली पाहिजे Next, we are going to learn about Cartesian sign convention. Important part is also Cartesian sign convention, right? Next, we will learn about Cartesian sign convention. Cartesian चिन्ह संकेत. So to understand this, guys, you must be familiar with the graphs. आपण या वर्षी ग्राफ काढले तुम्हाला माहिती मी तुम्हाला क्लास मध्ये शिकवले ते ग्राफ्स वगैरे आणि आपको अच्छे तरह से ग्राफ पढ़ाया था कौन से ग्राफ्स where you are going to locate some points, right? This is quadrant number 1, charan पहिलं, quadrant number 2, charan दूसरं. This is your y-axis. पता है? हाँ, माहिती है ना? This is your x-axis. Then this is quadrant number 3. This is quadrant number 4. Here the terms are 1, 2, 3, 4, 5, 6. Positive 1, 2, 3. Here there are negative terms -1, -2. On y-axis, positive terms on the upper side and negative terms on the lower side of the axis, right? So similar way we have to apply this here, guys. You can see x-axis here, and you can see y-axis here, right? The horizontal is x-axis and vertical one is your y-axis. Context is the y-axis. Important is sign convention. Next level पण आहे तुम्हाला. Now, distance on the right are taken as positive. Distance on the left are taken as negative. Distance on the upward are taken as positive. Distance on the downward are taken as negative. समजलं सोपं आहे. ग्राफ लक्षात समोर ठेवला की लगेच तुम्हाला इथे कळून जाईल. परत सांगतो बघा. हा तुमचा y अक्ष.
This is your x axis, x अक्ष आहे. आडवा जो सरळ आपण x म्हणतो, उभा सरळ y म्हणतो, राईट. तर उजवीकडची जी अंतर आहे ती धन समजली जातात, डावीकडची अंतर ऋण समजली जातात. वरची अंतर धन असतात, ऊर्ध्व आणि अधो म्हणजे खालची अंतर कशी असतात, ऋण असतात. लक्षात घ्या. हे चिन्ह संकेत आपल्याला दिले आहेत. कार्टेशियन चिन्ह संकेत, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. So was Cartesian, he was the scientist. According to the Cartesian sign convention, the pole of the mirror is taken as its origin. The principal axis taken as the x-axis of the frame of reference. The sign convention is as follows. First one, the object is always kept on the left side of the mirror. Suppose this is your mirror. The object is always kept on the left hand side. We told us the left hand side. Object is always kept on the left hand side. All distance parallel to the principal axis are measured from the pole of mirror. So this is your pole of mirror. That means परत सांगतो बघा, रिपीट करतो एक एक गोष्ट, खूप घाई करत नाहीये. कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार okay, there are some problems here. तर वस्तू नेहमी डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षराला समांतर असणारे सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. सेकंड रूल, all objects measured towards the right of the pole are positive and those towards the left are taken as negative. मग तुम्हाला सांगितलं. आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली मापे ही धन असतात, डावीकडे मोजलेली मापे ऋण असतात. आर यू गेटिंग? नेक्स्ट, distances measured vertically upward are positive, distance measured vertically downward are negative, and the focal length of a concave mirror is negative while that of the convex mirror is positive. Getting? See, example तुम्हाला कळलं की जे नंबर तुम्हाला लागतात चष्म्याचे नंबर, त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह प्लस मायनस नंबर असतात. तर मुख्य अक्षराला लंब असलेले वरच्या दिशेने मोजलेले अंतर हे धन असतात, खालच्या दिशेने मोजलेले अंतर ऋण असतात, आणि अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर ऋण असते, बहिर्वक्र आरशाचे कसे असते, धन असते. लक्षात घ्या. हे एवढे तुम्हाला 5 कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन चिन्ह लक्षात ठेवायची. Then there is a formula known as mirror formula. Next year level same chapter तुम्हाला आहे. हा प्रश्न 10वीच्या बोर्डाला सुद्धा विचारतात. What is the mirror formula? Getting it? So this chapter is asked in the board also. So what is u? Small u is what? It is the object distance. And what is v? It is the image distance. And what is f? F is what? F is the focal length. So 1 upon v plus 1 upon u is equal to 1 upon f. This is called as the mirror formula. It is called as the mirror formula. Where u is what? U is the distance of the object. V is the distance of the image, and f is what? It is the focal length. Getting guys? All good kar sakenge? Good. बरोबर सांगतो. आरशाचे सूत्र म्हणलं, आरशाचे सूत्र आहे मिरर फॉर्म्युला. 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. ज्यामध्ये u काय आहे तर वस्तूचे अंतर, v म्हणजे वस्तूच्या प्रतिमेचे अंतर, आणि f म्हणजे काय, नाभीय अंतर. याला म्हणतात आरशाचे सूत्र. पुढच्या वर्षी पण तुम्हाला प्रश्न येतो परीक्षेला, बोर्डाला सेम पेपर सेम प्रश्न येतो. व्हॉट इज द मिरर फॉर्म्युला? Now the new term you have, that is magnification of, magnification due to spherical mirror. Magnification म्हणजे काय? See, whatever is the size of the object, object किती लहान असू द्या, कसे असू द्या, you get the magnified image. Image त्याची मोठी मिळते तुम्हाला. वस्तू किती लहान असू त्याची प्रतिमा तुम्हाला मोठी मिळते, त्याला म्हणतात magnification. Okay, due to spherical mirror. Plain mirrors do not give you magnified images. समजतंय? Now there is also a formula
लेट्स सी हियर. आणि हा पण एक्झाम्पल हा सेम प्रश्न बोर्डाला येतो आलेला आहे. दिस इयर ऑल्सो आय एम टेलिंग स्टुडंट्स टू डू दिस. The magnification due to spherical mirror is given by ratio of height of the image, that is h2, to the height of the object, that is h1. So magnification is equal to m is equal to height of the image, that is h2, upon height of the object, that is h1. Get it? You can also have the formula m is equal to minus v upon u. So why there is a negative sign, guys? Because as the object always kept above the principal axis, its height is always taken to be positive. And virtual images, the height is taken positive. For real image, it is negative. Get it? So distance is always negative. Distance is always negative. तर विशालन म्हणतात. काय म्हणतात? विशालन. काय म्हणतात? विशालन. तर गोलीय आरशामुळे होणारे विशालन काय आहे बघा. कल का होमवर्क आई होप सबने किया हो. गोलीय आरशामुळे होणारे विशालन काय असतं? तर गोलीय आरशामुळे होणारे विशालन प्रतिमेची उंची h2 आणि वस्तूची उंची h1 यांचं गुणोत्तर दर्शवतात. तर विशाल बरोबर प्रतिमेची उंची छेदात वस्तूची उंची h2 छेदात h1. यावरून काय दिसतं? m बरोबर मायनस v छेदात u. ठीक आहे. वस्तू नेहमी मुख्य अक्षाच्या वर ठेवली जात असते आणि वस्तूची उंची धन मानली जाते. प्रतिमा आभासी असल्यास उंची धन घेतात. वास्तव प्रतिमेकरता ती ऋण घेतली जाते. चिन्ह संकेतानुसार आरशाच्या डावीकडे ठेवलं तर अंतर आपल्याला नेहमी कसं मिळणार? ऋण मिळणार. समजतंय? Okay guys, so let's take some solved examples. Example number 1. Rajashri wants to get an inverted image of height 5 cm of an object kept at a distance of 30 cm from a concave mirror. The focal length of the mirror is 10 cm. At what distance from the mirror should she place the screen, and what will be the type of image, and what is the height of the object? आज पाटील साहेब आले का? पाटील साहेब, पाटील आया. ठीक आहे. ना बरं, प्रश्न परत सांगतो म्हणजे आपल्याला आणखी क्लिअर कळेल. राजश्री आहे. 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशा सहाय्याने आरशापासून 10 सेमी अंतरावर असलेल्या 5 सेमी वस्तूची 5 सेमी उंचीची प्रतिमा उलटी प्रतिमा मिळवायची आहे. तिने पडदा आरशावर किती दूर ठेवला पाहिजे? आधी सॉल्व्ह करूया, मग सॉल्व्ह केलेला आहे फक्त पाहतो. सो व्हॉट इज f? f इज -10. ऑब्जेक्ट is kept, that is u is -30. Object distance we have to find out v, that is image distance. h2 is -5. Now according to the mirror formula, let's see the mirror formula. 1 upon v plus 1 upon u is equal to 1 upon f, and on solving this you get v is equal to -15. V is equal to -15. Okay. So she has to place the mirror on the screen as 15 cm to the left of the mirror. They've also given you the magnification. So use the values and you will get the magnification. So far, nice work. I think chapter is over, guys. Don't worry. F दिलाय -10, वस्तूचे अंतर दिलाय u -30. प्रतिमेची उंची आपल्याला काढायची आहे. प्रतिमेची उंची h2 - 5 आहे. तुम्हाला प्रतिमेचं अंतर काढायचं, लक्षात घ्या. h1 h2. ठीक आहे. सो युजिंग द फॉर्म्युला पार्शियल सूत्र वापरा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. सोडवलेलं आहे म्हणतात खूप जास्त डीप मध्ये जात नाही. ठीक आहे. आणि दादा तुमच्या ठिकाणी संपतोय. शेवटचा पाठ तुम्हाला समजून सांगतो. सो व्हॉट इज टू रिमेंबर, गाइस? ऑलवेज रिमेंबर द इमेज इन front of the mirror, which can be obtained on a screen, is called real image. For any position of the object,
A convex mirror always produces an erect, diminished image which is smaller than the object and Yes. is situated behind the mirror. The image which is behind the mirror and thus cannot be obtained on a screen is called as virtual image. Virtual आपल्याला समोर समोर दिसत नाही. The magnification of such image is a less than 1 is less than virtual होतं ना आभासी. आपल्याला आभास होतो ती वस्तू इथे आहे असं पण ती वस्तू इथे नसते. तर आरशामुळे मिळणारी जी प्रतिमा पडद्यावर घेता येते तिला वास्तव प्रतिमा असे आपण म्हणतो. वस्तूचे स्थान कुठेही असेल तरी बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही तुम्हाला आभासी मिळते, सुलट मिळते, वस्तूपेक्षा लहान आरशाच्या मागे मिळते. आता आरशाच्या मागे मिळणारी जी आरशा मागे मिळणारी जी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही तिला आभासी प्रतिमा म्हणतात. याचे विशरण एकूण कमी असते, लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुमचा चॅप्टर संपलेला आहे. छोटासा चॅप्टर मोठा होता पण ठीक आहे, नॉट दॅट मच.